या भंगाद्वारे नामदेवराय दुःख निवारणाचं साधन सांगतात। विश्वाच्या पाठीवर दुःख निवारणाची साधनं फार आहेत, पण ती सगळ्याला पेलवणारी नसतील। या अभंगाद्वारे नमूद केलेलं साधन सगळ्यांना पेनवणारं साधन आहे। त्या मालकाचं मुख बघितलं, भगवान कृष्ण परमात्म्याचं गोविंदाचं मुख बघितलं, पंढरपुरातल्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातंय। दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख। नुसतं सुख प्राप्त होत नाही तर सुखाच्या पलीकडचं सुख प्राप्त होतंय। कशानं? पाहता श्रीमुख गोविंदाचे, त्या भगवंताचं मुख पाहिल्यावर दुःख जाते। काय नाविन्य असेल त्या मुखात, काय सात्विकता असेल। पेटी बंद करा। किती मोठा अधिकार असेल माझ्या मालकाच्या मुखात की जेणेकरून ते मुख बघितल्याच्या नंतर दुःख निवारण होतंय। बाकीची काही साधनं असतील, औषधं असतील, गोळ्या असतील, चाटण असेल, प्राशन असेल, नाना प्रकारच्या जोत्या वैद्यानुसार दिलेली औषधं असतात। एखादा औषध घेतल्याच्या नंतर एखादा आजार राहतो, पण त्यानं दुसरं वाढतंय। वेगळ्या भाषेत त्याला साईड इफेक्ट म्हणतात। कधी कधी औषधं आहेत ते घेतल्याच्या नंतर दुःख निवारण होतंय, त्याचा दुष्परिणाम होत नाही, पण ते सर्वसामान्याला औषध पेला होत नाही। हे इतकं सोपं औषध आहे। हे औषध घेण्यासाठी जात धर्म पंथ गरीब श्रीमंत लहान मोठा काही सांगितलं नाही। कोणी शुद्धांत करण्याने त्याचं मुख बघायचं, दुःख जातंय। ते मुख इतकं साजरे, इतकं साजरे, इतकं साजरे, तुम्हा आम्हाला सुख होईल नवल नाही। ज्ञानाचे सागर माऊली महावैष्णव ज्ञानोबराय माझ्या आळंदीतल्या मालकांना भाषा 56 येतो, त्या 56 भाषेचा केलाशे गौरव। फार मोठी ताक। ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, समाधीधन, अलंकापूर निवासी, एवढे मोठे महात्मे या विश्वाच्या पाठीवर। एवढी मोठी अधिकार शक्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाची, पण त्यांनी सुद्धा म्हणावं मला सुख फक्त ते पाहिल्याच्या नंतर झाले। रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी। जे रूप बघितल्याच्या शिवाय डोळ्याची भूक थांबत नाही, असं रूप ते माझ्या मालकाचं आहे। आणि ते रूप बघितल्याच्या नंतर दुःख जात आहे, असं नामदेवराय नमूद करतात। काय रूपात ताकद आहे, तुम्ही आशीर्वाद देताल त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करेल। या पवित्र अधिष्ठानाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। सद्गुरू शांतीब्रह्म नाथबाबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या अभंगावर येतोय दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख। त्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं सज्जनांना। फार मोठी शक्ती आहे त्या मुखात। एक जण म्हणला, महाराज मला पंढरपूरला जाण्यासाठी तिकिटाला पैसे नाहीत। या काळात तरी कोणी असं म्हणायचं नाही। आणि जर खरोखरच एखाद्याकडे पंढरपूरला जाण्यासाठी त्या मालकाचं मुख बघण्यासाठी पैसे नसावा, दुसऱ्याचा ऊस खुरपिणाऱ्या बाईला जर एखादा म्हणला मला पंढरपूरला तिकिटाला पैसे नाहीत, तर ती बाई दुसऱ्याचा ऊस खुरपून रोजानं प्राप्त झालेले पैसे पुढच्या व्यक्तीला पंढरपूरला जाण्यासाठी बुडीत फुकट 1000 रुपये देईल। इतकी श्रद्धा या महाराष्ट्राच्या मातीत आहे। खाण्यापिण्याची वाटानं मधुकरी मागितली तर अडचण नाही, पंढरपूरलाच जायचं असेल तर पैशाची सुद्धा अडचण नाही, कोणी देईल। नास्तिक माणूस सुद्धा म्हणेल बाबा मला पंढरपूरला जायला भेटत नाही, तू चालला ना, या बाय 1000 रुपये तिकिटाला तुला घेऊन जाय, माझे वापस देऊ नको। काळ इतका गोड आलेला आहे, फक्त नेणाऱ्याने देवासाठीच नेवा। अत्यंत सोपा आणि सुलभ औषध आहे। ते मुख बघितलं की दुःख जातं, पण नाही पावाटत माणसाला ते।
जे बघूनही ती माणसं बघत राहणार. रोज सकाळी असं एवढं दिव्य तेजस्वी मंदिर केलंय. सकाळी स्नान आटपल्याच्या नंतर आपल्याला कुठली कामं असतील त्या कामाला जायच्या अगोदर जर या मालकाचे पाय पाहिले आणि या विटेवरच्या मालकाचं मुख बघितलं तर दिवसभरातला दिवस आपला पूर्ण प्रसन्नपणात जाईल. एवढी मोठी शक्ती त्या मुखात आहे. आपण नाही बघत, आपल्याला वेळ नाही, तो वेळ नाही. तुम्ही आणि मी तुम्हाला एकट्याला म्हणत नाही. आपण किती हरामखोर आहेत, वाक्य थोडं कठीण वापरले, माफी मागणार नाही. वाक्य थोडं कठीण वापरले. आपण इतके हरामखोर आहोत, त्याच्यात मी सुद्धा आलो. शासनाची आपण लाईट वापरतो, जर आपण बिल नाही भरलं तर कनेक्शन मीटरचं कनेक्शन कट करण्यासाठी तो व्यक्ती येते. आपण गयावया करतो, अरे पुढच्या आठवड्यात माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या मुलाचं लग्न आहे, आमच्याकडे साखरपुडा आहे, आमच्याकडे वास्तुशांती आहे, आमच्याकडे बारसं आहे, आमच्याकडे आमका कार्यक्रम आहे. तू काही म्हण, या बाई 2000 रुपये घे, पण आता हे नंतर बिल भरू, पण तू डिस्कनेक्शन करू नको. हात जोडायची वेळ येते. तो हेल्पर सातारबाई असतो. किती नालायक आहेत आपण, ज्याचं आयुष्यभर आपल्याला बिल आलं नाही, ज्याचा एक दिवस जर उदय नाही झाला तर विश्वातली पूर्ण दळणवळण क्रिया बंद पडेल. तरी आपण श्रद्धेनं पहाटे स्नान झाल्यावर पूर्वेकडे तोंड करून नमस्कार करत नाहीत. किती नालायक आहेत आपण. मी पण बरं त्याच्यात, मी पण साधू संतांनी सांगितलेली प्रमाण आपण मान्य करत नाही. याच्याकरता आपण दुःखाच्या थारोळ्यात पडतोय. सुलभ सोप साधने पाहता श्रीमुख गोविंदाचे. कृपया एक विनंती करतोय कार्यकर्त्यांना, आता जे जिथं बसेल त्यांना बसू द्या. बसत असते. आता इथं कोणी जरी आलं तर जागा शिल्लक आणता येत नाही. मला आणता आली असती, मी 2 एकर जमीन आणली असती येताना, पण आणता येत नाही. तुम्हाला बी नाही, मलाही आणता येत नाही. विठाला विठाला या विश्वामध्ये एक दिसायला सुंदर व्यक्ती होती. असं मी म्हणत नाही, पुराण सांगते. अति सुंदर व्यक्ती होती, फार सुंदर. त्याच्या सुंदरपणाला आग लागतो, इतका सुंदर होता. एरवी पुराणामध्ये महिला सुंदर दिसतात. 32 लक्षणी आहे, चंद्रानन आहे. ओ मप्रेलवाले तुम्ही खाली बसा, आता जाऊ दे, बसतात, बसा शांत. चंद्रानन आहे, चंद्रसाक्षी आहे, चंद्रनयन आहे. असे नाना प्रकारचे स्त्रियांचे वर्णन पुराणात आले, पुरुषाच्या बाबतीत नाही. पण पुराणामध्ये काही ठराविक पुरुषांचं सौंदर्य सुद्धा एका ठिकाणी वर्णन केलं. त्याच्यापैकी एक सुंदर व्यक्ती होता, त्याचं नाव होतं सुदर्शन. देवाचं मुख बघितल्यावर दुःख जातंय. सुदर्शन नाव आहे त्याचं. तो एका देवापैकी एक आहे. त्याला विद्याधर नावाचा देव म्हणतात. यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर, लोकपाळ दिग्पाळ चारवाच परमांस, हे 33 कोटी पुढचे असू दे. पण विद्याधर नावाची देवता, त्या विद्याधर देवतेपैकी हा एक आहे. त्याचं नाव आहे सुदर्शन. नाव सुदर्शन आहे, देवता विद्याधर आहे आणि अति सुंदर आहे असं पुराण सांगते, मी नाही. मग त्याला तो सुंदरपणाचा थोडासा गर्व झाला आणि मग दिव्यांग लोकांना तो हसू लागला. मूर्खपणाचं टोक आहे. देवानं आपल्याला इतके चांगले पाय दिलेत, तर आपण दिव्यांग व्यक्तीकडे बघितल्याच्या नंतर डोळे झाकून देवाला विनंती करायची, देवा काय कृपा केलीस रे, मला किती पाय चांगले दिलेस. दिव्यांग म्हणजे आता शासनानं दिव्यांग शब्द काढलाय. पूर्वी आपण त्याला लुळा, पांगळा, लंगडा असं म्हणत होतो. आता दिव्यांग म्हणायची पद्धत आहे. एखाद्या व्यक्तीला जर एकच पाय असेल आणि आपले पाय जर सुदृढ असतील तर आपण त्या व्यक्तीचा पाय बघितल्याच्या नंतर देवाला विनंती करावं, देवा काय कृपा केलीस रे माझ्यावर, मला किती पाय दणकट दिलेत रे. एखाद्या वेळेस 10 किलोमीटर मी सन 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 चालत जाऊ शकतो रे. असे देवाचे उपकार मानायला पाहिजे. आपण ते न मानता त्या लंगड्या माणसाला बघून हसतो, हे मूर्खपणाचा कळस झाला. नाही असायला पाहिजे. आपल्याला डोळे चांगले असतील
एखाद्या अंध व्यक्तीकडे बघून नाही हसायला पाहिजे, एखाद्या लोळ्या पांगळ्या व्यक्तीकडे बघून नाही हसायला पाहिजे, कारण त्याच्यासारखं पाप जगात दुसरं कुठलंच नाही. रस्त्याने एक साधू चाललेला आहे. एका व्यक्तीच्या मुखारविंदातून मी शब्द ऐकला, अष्टवक्र चालले होते, पण अष्टवक्र आड जागेवर वाकडे होते. ते कवळांचे पुत्र होते, पण ही 4 जागेवर वाकलेली व्यक्ती होती. त्या अर्थी अष्टवक्र नसावे. रस्त्याने चालत असलेला तो महाराज या सुदर्शनानं बघितल्याच्या नंतर तो हसू लागला. देखो बोला कैसे महाराज चल रे. कमरात वाकलेले, मानेत वाकलेले, पाठ वाकलेली, खाली बघून चालतात. फार पुढचं बघायचं असेल तर कमरेवर हात देऊन वरी बाट करावं लागते, त्याला दिसतंय. हसू लागला. पण त्या सुदर्शनाच्या सोबत जी काही मित्र होती का, त्यांनी सांगितलं, सुदर्शन हसू नकोस रे. हसण्याने लय मोठी मोठी गाराणी झाली, नाही हसलं पाहिजे. तुम्हाला एक सांगू, महाभारतामध्ये द्रौपदी अनन्यसाधारण महत्व आहे. महाभारतामध्ये द्रौपदीचं पात्र हे अनन्यसाधारण महत्व आहे. एवढी पवित्र द्रौपदी, तिचे पाय नख पाहिल्याच्या नंतर 60,000 लोक एकाच वेळेला जेवतात. जिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न, इतकी द्रौपदी पवित्र. पण वस्त्रहरणाची वेळ कशामुळे आली माहिती आहे? ही तिची चूक होती राजू, तिची चूक होती. असू द्या दुर्योधन नालायक, पण माझं मते बाजूला घाण पडली, तुम्ही घाणीच्या लांबून जावा. तुम्ही घाणीत दगड हाणायले मग अंगावर शितुडे घ्याले. दुर्योधन नालायक आहे माहिती, निर्बुद्ध आहे, दुराचारी आहे, हलकट आहे, पांचट आहे. जेवढ्या उपमा देता आहेत त्याला नालायक तितक्या दुर्योधनाला द्या. पण त्या दुर्योधनाला हसायचं काम द्रौपदीचं नव्हतं. चुकून द्रौपदी आईसाहेब हसल्या, भर सभेत उघड व्हायची वेळ आली. हसायला नव्हतं पाहिजे. कितीतरी पुराणात तुम्हाला दाखले बघायला भेटतील. हसणं, लोकावर उपेक्षात्मक बुद्धीनं हसणं हा फार चुकीचं, फार मोठं पाप आहे. मित्रांना समजून सांगूनही तो ऐकत नव्हता. शेवटी त्याचा हसण्याचा कळस संपला नाहीच, पण त्यानं जाऊन त्या महाराजाला धक्का दिला. ते महाराज खाली पडले. मोठी माणसं मोठीच असतात बरं, कधी लक्षात ठेवा. नदीला लवकर पूर येत नसतो, आणि एकदा नदीला पूर आला तर तो लवकर वसरत बी नसतो, हेही लक्षात ठेवा. लवकर पूर येतो वढ्याला, पत्रावरलं पाणी पडणं बंद होणं, वढ्याचा पूर वसरणं संगच. पण जास्त शहाणपणा समुद्रापेक्षा नद्यापेक्षा वढेच करते. ज्याच्याकडे कमी पाणी आहे का त्याला वाटतं मी समुद्राला आंघोळ घालावं. तू तोंड धुई ना, तो दात घासले नाहीस, डोळे धुतले नाही सुंबळ्या, आणि तू काय समुद्राला आंघोळ घालतो? येडपटेस का काय? लय नात काय काय. ज्याच्याकडे भरपूर पैसे आहेत का ते आतल्या खिशात ठेवतात, शर्टाच्या आतल्या बनेलीच्या खिशात. आणि ज्याच्याकडे 500च्या 3च नोटा आहेत का ते डायरीच्या पुढून ठेवतो. कोणी कोण जोर येतो काय माहिती, आगाव काय माहिती. मी तर म्हणतो 2 गोष्टी झाकलेल्या असावा. या देशाची लक्ष्मी म्हणजे पैसा झाकलेला असावा, आणि या पवित्र देशाची स्त्री अंग भरून कपडे घातलेली असावी. 2 गोष्टी धर्मसिद्धांतात सांगितल्या. अरे अब्जानं रुपये ज्याच्याकडे ते आतल्या खिशात ठेवले. तर तुझी बायको 17 भाईचा ऊस खुरपायली, आणि त्या खुरपानाचे 1,500 आले, आणि तू पुढे ठेवला आणि दुसऱ्याच्या मोटरसायकलवर बसला. मोटरसायकल वेगात गेली, वाऱ्यानं पैसे उसळले, मागच्या ब्रेकरवर पडले. आलं पैठणून थुत्तर घेऊन नुसतं कशाचा बाजार आणि कालव्या गेले पैसे पडून. तिथं ठोत नसते रे सुंबळ्या, पैसे झाकून ठेवले पाहिजे. लक्ष्मी झाकलेली असावा, आणि या देशाची स्त्री झाकलेली असावा. धर्मसिद्धांत. थोडं ज्याच्याकडे त्याला लय होते तू पटकन. बऱ्याच गोष्टी सांगता येतील, चला आपण पुढे सरकू. मोठी माणसं मोठी असतात. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, हत्तीच्या पायाचं वजन केलं तर त्याच्या वजनात, पायाच्या वजनात कुत्रे किती बसतील? वजन किती होते आपल्याला माहित नाही.
कुत्र्याचं वजन सांगू शकतो, पण हत्तीचं चांगला हाडा असते, मोठं असते, निबरडग असते. त्याचा पाय जरी इथून इतका मोजला तर 7, 8, 9, 10 कुत्रे तर बसतील का नाही एका पायात. बरं कुत्र्यानं किती तोडल्या त्याचं कातडं दातात येईल? येत नाही. निबरडग कातड आहे त्या हत्तीचं. कुत्र्याला गरज आहे का त्याला भुकायची? पण वळवळ करणारच कुत्रे. कळतच नाही कुत्र्यांना, कळतच नाही ते एवढा मोठा हत्ती आहे, आपण कशाला त्याच्या पुढे वक करावं. ते नादी पण लागत नाही. वरी बसलेला कावळा हत्तीला म्हणला, ए हत्ती दादा, पाय न कुत्रे भुकायले. ते म्हणला, म्या नुसती सोंड फिरिली तर 10 कुत्र्याचा पोत्रा करीन, पण मी जर कुत्र्याच्या नादी लागू तर माझ्यात आणि कुत्र्यात फरक नाही काही. मोठी माणसं मोठी असतात. सागराला भरत लवकर येत नसते, आलं तर पटकन ओसरत नसते. सागर सागर असतो, नद्या नद्या असतात, वडे वडेच. मोठी माणसं मोठी असतात. तो दिव्य तेजस्वी शुद्ध अंतकरणाचा साधू आहे. त्या साधूला ढकलून दिलं, तो साधू सावरला, गुडघे फुटली, कोपरं फुटली, खरचटलं 2-4 जाग्यावर. ते साधू उठले आणि चालत सुटले. नामनेति गोविंद यतो भजन्यानां यत नामनेति जायं यति गोविंदानां सुधावयति भवेन नामनेन रसना यत प्रिय भामा यति गोविंदानाति नामनेनां. गोड असं चिंतन करत होते ती साधू. ज्यानं ढकलून दिलं तो म्हणला, किती मूर्ख आहे पाय बरं ते महाराज, 2-4 जाग्यावर घासले तरी भजनच करायले. सुदर्शन म्हणत होता. त्याचा मित्र म्हणला, अरे सुदर्शन, हे भक्तीचं टोक गाठलेली लोक आहेत, तू ढकलून दिलंस ना तर तुला काही मोजित नाही ते महाराज. ते म्हणला, हे लंगड. सुदर्शन म्हणायला, हे लंगड. बाजूच्या मित्रानं सांगितलं, त्यांना लंगड म्हणू नकोस रे, आपल्याला ऊन लागतंय याच्याकरता आपण झाडाच्या सावली खाली आहेत, आणि त्यावेळेस महाराजाला ऊन लागू नये याच्याकरता महाराजापुरता सूर्य ढगाखाली आहे. त्या महाराजाच्या डोक्यावर ढग चालत होता. अब्रपटलेन भयस्थितानां भास्करो तेजो कांतियां दिवाकराति स्वेदायां वरुता जायतेना येन स्वेदाति अंगपरिजयानां भास्करो तेजो कांतियो दिवाकरो. त्या साधूच्या अंगाचा घाम निघू नये, घाम निघू नये साधूच्या अंगाचा, याच्याकरता साधूच्या डोक्यावर ढग चालत होता. आपण किती भजन केल्यावर आपल्या डोक्यावर ढग चलन. मी पण त्याच्यात आलो. तुम्ही पुन्हा म्हणताल तू लय शहाणा आहे का, त्याच्यामुळे मी पण त्याच्यात. दुसऱ्याचं घर पेटण्यापेक्षा आपलं घर सारीलं पाहिजे आधी, मग दुसऱ्याचं पहा. आहे का आपली पात्रता? नाही. अरे सूर्य ज्याला भीतोय, सूर्य ज्याच्यावर सावली धरतोय, त्याचं काम नाही सावली धरायचं, त्याचं काम आहे प्रकाश द्यायचं. तरी पण त्या महाराजाच्या डोक्यावर सावली धरतोय आणि तू त्या महाराजाला लंगड म्हणतो. ते म्हणला, मग महाराज जर एवढे अधिकारी आहेत तर लंगडे खाऊन. त्या बा कुदांडे माणसाचं असंच असतं बरं. ते कोणी कोणी तिरपत चलत असते, कोणी कोणी. एक जणाला एक जणाच्या दारातला उजेड आवडत नव्हता. ग्रामपंचायतनं लाईट लावली, पण योगायोगानं त्याच्या दारात खांबा होता आणि याच्या दारात नव्हता. खांबा रावताना हे म्हणलं, आमच्या दारात खांबा न ग. बेजार केलं त्या सरपंचाला. आणि मग त्याच्या दारात खांबा रावल्यावर लाईट लावल्यावर म्हणला, आमच्या दारात उजेड नाही, तो या समाधी लावू. तो खांबा राहू द्याला नाही सरपंचाला तेव्हा, तेव्हा तो दार आटू लागलं. आणि आता त्याच्या दारात खांबा रावला, लाईट लावला, म्हणला उजेड त्याच्या दारात कस काय. सगळे बटणं दाबल्यावर लाईट बंदच होईना. मागून दगड आणला त्यानं, लाईट फोडून टाकला. अशी नालायक माणसं नालायकच असतात. काही करा ते दोष काढतेच. एखाद्या, तुम्हाला एक सांगू का, आमच्याकडे एक, माझ्या भाषेत सांगतोय, बाहेर जाग्या, बाहेर जाग्या म्हणजे घरचं खातच नाही. हे बाहेर जगे असतात का, हे काही ना काही पदार्थाला नाव ठेवणार. वरण पातळच होतं,
अरे बाप मेला तो पित्र घातली नाही आणि तू बाहेरचं वरण पातळ म्हणायला होय तुझ्या घरात 12 हात येऊ फिर तू हा नाही नुकती जरा मोकळी झालीच नव्हती कशी अडकली का घाशात तुया काहीतरी तेल जरा कमीच होतं की ज्याला एखाद्याचं मोठेपण आवडत नाही का एखाद्याची प्रतिष्ठा आवडत नाही का एखाद्याचं नाविन्य आवडत नाही का त्या शिक्काण्यात चाटू फिरले आणि कोणीकडे फिरत असतील पळीवानी कोणीकडे तसा हा सुदर्शन होता एवढं मित्रांना सांगूनही ऐकत नव्हता शेवटी त्यानं पुन्हा एकदा ढकललं दुसऱ्यांदा तरी पण साधू काही म्हटलेत नाही मोठी असतात हत्ती कुत्रीच्या नादी लागत नसतात कधी लक्षात ठेवा साधू काहीच म्हणत नाही पुन्हा ह्या नालायक सुदर्शनानं तिसऱ्यांदा ढकललं पाहता श्रीमुख गोविंदाच्या त्या भगवंताचं मुख बघितलं की दुःख जाते तिसऱ्यांदा ढकलल्याच्या नंतर बऱ्यापैकी अंगाला लागलं होतं साधू उठला तो महात्मा आहे तो योगी आहे तो जपी आहे तो तपी आहे तो अनुरागी आहे तो फार सात्विक पदावर आरूढ असलेला महात्मा आहे डोळे झाकले आणि शाप नाही दिला विटेवरच्या मालकाचं भजन करणारा महात्मा त्या महात्म्यानं सांगितलं देवा आम्ही तुझं भजन करतो आणि आम्ही तुझं भजन करत असताना आम्हाला जर हलकट माणसं त्रास देत असतील तर तू आमच्यासाठी मेलास का आम्हा गांजी जन आम्हा गांधी जना आम्हा गांजी जन गांधी जना तरी का मेला नारायण तरी का मेला नारायण करिता मेला नारायण करिता मेला नारायण आम्हा गांजी जन हॅलो अंतरिका मेला नारायण याच्यातलेच एक कडवं आहे आम्ही जना भ्यावे तरी कान लाजे देवे आम्ही लोकायला भ्यावन याची लाज तुला वाटत नाही पण हे कोणी म्हणायचं पाकिट घेणार आहे ना नाही का आमची पात्रता नाही ज्यांनी बुक्क्याचा सुद्धा कानकोंडा नाही हार तर लांब सोडून द्या बुक्क्याचा सुद्धा कानकोंडा नाही अहोरात्र भजन केलं या साधूंनी देवावर ही सत्ता गाजवायची आम्ही खपक्या पाकिट घेतो आणि देवाला म्हणतो तू आमच्यासाठी कुठं लपला तर ते अशा काठीनं मारीन इंचभर जागा पण ठेवणार नाही इंचभर इतकं लाल करीन इतकं लाल आमच्यावर घेतलेलं हसतात तुम्ही एकनाथ महाराजाची चुलते आहेत का तुमचे चेहरे पाहिल्या कळत किती बांध कोरितात तर विठाला विठाला तरी का मेला नारायण काय मालकाची कृपा आहे माझ्या विश्वात एक नंबरचा सुंदर होता माझ्या विटेवरच्या मालकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया या मदन आणि रती नावाचा एक पती पत्नीचा जोडा होता मदन आणि रती पण मदनापेक्षा कितीतरी पटीनं सुदर्शन सुंदर होता नालायकपणा केला शाप प्रदान झाला आणि सर्प झाला सर्प किती जाग्यावर वाक तू सांगताय तू सर्प काका 4 जाग्यावर वाकलेल्या महाराजाला हसला 4 जाग्यावर वाकलेल्या महाराजाला ढकलून दिलं हलकट सर्प झाला मग रडू लागला आता काय होते रडून चूक झाली ना मिठाचा हात सासूच्या हातानं दुधाला लागला का किंवा सुनाच्या हातानं मिठाचा हात दुधाला लागला का दूध विचार करत नाही दूध सरळ नाचते नाही भिडभाड तुका म्हणे साना थोर गुन्हा मोठ्यानं करा लहान्यानं करा अपराध आहे त्याचा उलट मोठ्यांनी करायला नाही पाहिजे तुम्हाला एक सांगू का ज्याच्या अंगावर पांढरे कपडे आहेत त्यानं डुकराच्या लांबून जावा त्यानं जर शेपूट हाणली ना तर पप्याच्या माईला पॅन्ट धुता यायची नाही पांढरी पॅन्ट मोठा चपका हाणतं ती भरक्या शेपटीचा लांबून गेलं पाहिजे पांढऱ्या कपड्यावाली माझा एकच म्हणायचं की मोठ्या लोकांनी चुका कमी करायच्या
त्यांच्या पटकन निदर्शनात येत असतात. हा जगात दिसणारा सुंदर व्यक्ती आहे ना, यानं का त्या महाराजाला हसावं? सर्प झाला. वाटेल ते प्रयत्न केले, या सर्पातून मुक्ती नाही. काय दुःख विचार करा. जगात एक नंबरचा सुंदर होता, जगात एक नंबरचा, आणि त्याला सर्पाची योनी प्राप्त होती. ऋषीमुनींच्या समोर फण्या आपटीत होता की बद्धात्वेन उद्धारेण, मी काय केल्याच्या नंतर माझा उद्धार होईल? मला ते दातृत्व दाखवा, माझ्यावर उपकार करा. पुढच्या संतांना तो विचारत होता. एका साधूनं सांगितलं, जा बाबा, गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा आहे, तू त्याला पाहिलंस की तुझं दुःख जाते. गेलं गोकुळात. पण त्या दिवशी भगवान गोकुळात नव्हते, वृंदावनात होते. सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया. गोपी गोप आबाल वृद्ध हे सर्वजण वृंदावनाच्या ठिकाणी निघाले. रात्र पौर्णिमेची आहे आणि अशा पवित्र चांदण्याने बहरलेली रात्र, एक उत्सव होता. त्या उत्सवाकरता वृंदावनाच्या ठिकाणी सर्व गोपी गोप आबाल वृद्ध पोचले. रात्रीचा प्रसंग आहे आणि रात्रीच्या वेळेला एका शिबिराच्या बाहेर निद्रा करीत असलेले नंदराजा या सर्पाने गिळलं त्यांना, कमरेपर्यंत गिळलं. साहूल झाली, लक्षात आलं मला सापानं गिळलंय. धावा धावा धावा. उठले सगळे गवळी. प्रत्येकाच्या जवळ काठ्या होत्या त्या काळात. मला वाटते आपल्याकडं पण, माझ्या लहानपणी प्रत्येक घरीत एक अर्धी कवाडाच्या मागं काठ्या अडकिलेली असायची, काठ्या अडकिलेल्या असायच्या. आता काठ्या वगैरे ते असं काही राहिलंच नाही, अद्याप नाही. दुसरंच हातात आलं ना, दुसरंच हातात आलं. असो, आता घरात सर्प निघला तर 9-10 घरात एक काठी गावसायची नाही. पूर्वीच्या माणसं काठी चांगली असली की अडकूनच ठेवायचे. तुमच्याकडे आऊत आणायला काठी लागते की नाही काय माहिती, आमच्याकडे असते. काही काही भागात आऊत आणताना काठी असते. यचकी ठेवून द्यायचे कोळप्याला, यचक्या काम्या येत होत्या. आता यंत्रयुग आलं. काही काही गोष्टीच्या बाबतीत बोलणं म्हणजे लोक म्हणतील हे मागच्यावर आम्हाला कशाला न्यायला. म्हणून असो, नका जाऊ मागं. प्रत्येक गवळ्याच्या हातात काठ्या होत्या. कशा करता काठी होती? त्यांच्याकडे प्रत्येकाकडे गायी होत्या. गोकुळात असा एकही माणूस नव्हता की त्याच्याकडे 14 गायी नाहीत. 13 गायी असणारा माणूसच नाही, घरच नव्हतं ते 13 गायी असणार. 14 गायीच्या पुढचं. तिथं 9 नंद होते, उपनंद, महानंद, नंद. त्याच्यापैकी मुख्य नंदराज होते, त्यांच्याकडे 9 लाख होत्या. मी नाही सांगत. आई तुझा मी एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख. गाई राखून झिजली नख, मला जे उघाल. यशोदे घराकडे चाल ग, मला जे उघाल. 9 लाख गाई नंदराजाकडे. का नसतील काठ्या? काठ्या होत्या. कितीतरी गवळ्यांनी त्या सर्पाला काठ्या मारल्या, पण ते बेट मरच ना. ते शापित सर्प होता ना, शापामुळे माणसाचा सर्प झालेला होता तो. दादांच्या कानावर वार्ता गेली. दादा धावत पळायले, पळा 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 पळा. बाजूला कृष्ण कन्हैया होते. कन्हैया पळ रे, बाबांना सापाने गिळले. दादा पळत होते, भगवान सावकात चालत होते. त्याला माहित होतं होय सर्प कोण आहे म्हणून. त्याला माहित होतं सर्प कोण आहे. आणि त्याला एक पण माहित होतं याची काय मायवेली, नंद बाबाला गिळायची. नंद बाबाला गिळण्याचं नाटक फक्त याच्याकरता केले, भगवान कृष्ण परमात्म्याला त्याला पाहायचं होतं. यायला सोडण्याच्या निमित्तानं तू येईल. दादा म्हणले, अरे कन्हैया तू जोरात पळणं, तुला कळतंय का रे? नंद बाबाजींना सापानं गिळलंय. ते म्हणलं दादा, भगवान म्हणले दादा गिळू द्या ना, काय होतं गिळलं तर. अरे तो विषारी सर्प असेल. दादा काळजी करू नका. ते एका महाराजाला हसलंय तर सर्प झाले, एका महाराजाला जरासा त्रास द्याला तर सर्प झाले. आणि नंद बाबाला जर दात लागला ना तर हजारो जन्म नालीतली शेपटीची आळी होईल. त्याला ज्ञान आहे, आता ते कोणाला दात लागू देत नाही. ते सावध आहे, आपण चूक केली म्हणून. दादानी पाहिलं, दादाकडे या सुदर्शन नावाच्या सर्पाने बघितलं. सर्पाच्या रूपातल्या सुदर्शनाने उद्धार नाही. भगवान जवळ आले.
आणि भगवंताकडे प्रसन्न मुद्रेने या सुदर्शनानं पाहिलं. त्याचं पाप संपलं राजे. पण तसा काय करता येईल, नियम असतो. काही काही गोष्टी सहजासहजी नसतात. खालच्या फणीवर एक पाय दिला आणि वरची फणी हातात धरून अशी टर 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 ऊस मधातून चिरावा असा सर्पाची तुकडे करून टाकले. त्याच्यातून एक दिव्य ज्योत निर्माण झाली. पार्षद आले. पार्षदांनी दंडाला धरून विमानात बसिलं आणि विद्याधर लोकांमध्ये पुनश्च सुदर्शन पोचला. त्याची जी काही पूर्वज होती त्याच्या बरोबरीची होती, त्याच्या ओळखी पाळखीची होती. सगळ्यांनी विचारलं, सुदर्शन किती दिवस सर्पाच्या योनीत होता? हो रे, फार दुःख होतं. टपा 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 डोळ्यातून पाणी आलं. किती दुःख होतं. जगात एक नंबरचा सुंदर मी, पण एका महाराजांना हसल्यामुळं मला सर्पाची योनी प्राप्त झाली. 4 जागेवर वाकलेल्या महाराजाला हसतो, किती ठिकाणी वागतो असं मला सर्पदेवानं केलं. मग का रे बाबा, या दुःखातून तू मुक्त झालास, तू औषध कोणतं घेतलं? पाहता श्रीमुख गोविंदा, पाहता श्रीमुख गोविंदा, पाहता श्रीमुख गोविंदा. सुखाचे ते सुख, सुखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे सुख. पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, रंगनी रांगता तीनदा कर्ज काढायला गेलो तर मला नाही विचारलं त्याने. मी एजंटला 10,000 रुपये दिले. चौथ्या दिवशी तर कर्ज हातात आलं. अशा शेतकऱ्याला त्रास देणाऱ्या भडव्या अधिकाऱ्याचे अंगुठे त्याची पोरं झोपीत घेतील. जो शेतकरी चुकीचं वागतो त्याचं काम करू नका. मी नाही कर्ज मागायला गेलो. मला संध्याकाळी पास होते, मी कशाला मागू? पण एखादा सज्जन शेतकरी आहे ज्यानं चूक केली नाही, त्याच्याकडे कागदपत्र सगळे येतं, आणि तरी जरी एखादा बँकेचा अधिकारी जर त्याला चक्रा मारायला लाईत असेल तर त्या हरामखोराचे पूर्वज नरकाला जातील आणि त्या पूर्वजाच्या शापाने या भडव्याची होळी होईल. कारण ज्याचं दुकान रस्त्यावर आहे, ज्याचं दुकान उघड्यावर आहे, ज्याच्या दुकानाला झाकण नाही, असं एकच दुकान आहे, तो माझा शेतकरी राजा आहे. आणि त्याला जर एखादा अधिकारी पदावर बसल्याच्या नंतर त्रास देत असेल तर त्याच्यासारखं पाप दुसरं कुठलं नाही. बँकेत गेल्या मॅनेजरनं खाली मान घातली. नंतर एक म्हातारा आलं, त्याची नात दवाखान्यात न्यायची होती. पैठणला नातीला दवाखान्यात नेलं. डिलिव्हरी होती, बाळंतपण करायचं. डॉक्टरने सांगितलं सीझर करावं लागते. नातू घरी आला ना आजाल म्हणला, बाबा 50,000 पाहिजे. ऊसाला पाणी देऊ लागलं म्हातार. जांभळीवर शर्ट अडकिलेलं, बनेल होती अंगात, धोत्र खोसलेले, आच्या गोच्या, खांद्यावर खोरं, पार घोट्याच्या वरी पाय भरलेले. म्हातार म्हणलं, आता बाळंतपण म्हणल्या उशीर कशाला, बसव गाडीत. तसंच बनेलीच पैठणला बँकेत. ह्या म्हाताऱ्याला पाहिल्याबरोबर मॅनेजर खुर्चीवरून उतरलं. या काका या या या. आणि म्हातारा आले इंडिकेटर तुटलेल्या गाडीवर. या काका या, काका या या या. या 1.5 कोटीच्या गाडीत आलेल्याच झालं धुपन. ते म्हणला, मी 1.5 कोटीच्या गाडीत बसून आलो, हे म्हातारे या इंडिकेटर तुटलेल्या मोटरसायकलीवर आले आणि मॅनेजर याला काका काका म्हणाले. काय पाहिजे काका? 50,000 नातीला दवाखान्यात नेले. 49च काढता येतात ना. बरं 49 द्या. मॅनेजरनं स्वतःच्या खात्यावरले 1,000 दिले. आपले उद्या परत करा. काही विश्वास असेल ना मॅनेजरला, त्या विश्वास असेल. 50,000 दिले. दमान जा, वाटात कुठं थांबू नका. असे पैसे काढ्यावर रस्त्यानं खपके उभे ह्याच्यात लुटायला. या 1.5 कोटीवाल्याला बोलूनच बनलं ते मॅनेजर. ते माझ्यासारखंच रगील होतं. म्हातारं गाडीवर बसलं गेलं. हे ते 1.5 कोटीवालं खावताळ का हो म्हणे, त्याचे पाय भरलेले, बूट नव्हता घातला. म्हणलं, भरक्या पायात बूट कसा घालतील? शर्ट नव्हतं. म्हणले, नसन ना त्याला.
नातीला दवाखान्यात नेलं म्हणलं शर्ट घाल लावा गन पावडर करा काय येडेवणीच न काम. एका गावात भागवताला घेत होतं त्या गावातलं एक मथर वारलं आणि त्या मथऱ्याचा युवा आहे आमच्या गावात. मग मला निरोप आला म्हणे बाळू महाराज ते फलानी फलानी वारले तुमचे यजमान होते वय होतं 90-95 वर्षे आणि 11 वाजता माती तुम्ही या. तर मग मी आता आपल्याला गाडी गिडी काही नव्हती तर म्हणलं त्याच्या युवाकडे गाडी होती. मी म्हणलो जागा आहे का तुम्हाला बी याचं का. म्हणलं हो हो तुमचे यजमान होते ना ते. हो आता कीर्तन नाही काय नाही येतो आज. बर 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 बसा. म्हणलं बसा कशाला चला ना 11ला माती जाता येईल ना. तो रग बायकोला म्हणला अर्धा लिटर तांब्याभर दुधात 3 चपात्या भिजवबर. अर्धा लिटर दूध रिचिलन त्याच्यात 3 चपात्या चुरगाळल्या आणि खाल्ल्या आणि तिथे गेल्या म्हणला कसे दिसायले ती वाई. मी म्हणलं तू या पोटातल्या चपात्यान दूध ही वाई बसल्या बसल्या पाहलाय चांडाळा. हो ना असे काही काही माणसं नगदी या कसे दिसायलेत म्हणे. आणि मग रस्त्यानं सगळे लोकच चालायलेत. ऊन पडलेलं होतं सगळ्यात माग एक जण म्हणला चला निवाई कसं चलावा पराला पैठणच्या हॉटेलीमध्ये माझ्या युवायानं मला चहा पाजला टकटक दिसायलेत पायच उचलनत. म्हणलं चपात्यान दूध पाय उचलू देणार याचा झोपीचा टाईम हे असा असतोय कुठे हे सगळे नाटकच. बाळंतपणाला नात गेली. शर्ट घालान बुट घालान सॉक्स घालान गन पावडर करा याला कुठे वेळ असतोय. ते म्हणजे शर्ट शेतात अडकिलेलं डिलिव्हरीचं काम आहे ऑपरेशनचं काम आहे त्याच्यामुळे आले असतील. नाही तुम्ही तुमचे 1000 दिले नाही ते वापस देतील ना आमचे विश्वास आहे. त्या म्हाताऱ्याच्या गळ्यात माळ होती खरी खरी म्हणालो खरी काही गोष्टी झाकायची नाही खरी माळ होती. काही काय माणसं उगत माळ हातात माळ हातात भांडवलच केलं काय काय त्याचं. हो भांडवलच. ती माळ पण म्हणली असन ह्या नालायकाच्या गळ्यात मी आलीच कशी. मोह काही मागच्या जन्मातलं पाप होतं काय हरामखोराच्या गळ्यात आली मी कशाला माळच. एखाद्यानं म्हणा बिडी माईच बिडीत नाही चुरगाळलीच खिशात. माईचं बापाचं काही कायला तर येरीच वाटायला येरीचाचा पाचोळाच वाटायला पाचोळाच असो. का म्हणे 49 विड्रॉल भरली तुम्ही मला विचारलंच नाही. मॅनेजर साहेब म्हणले मी कॉम्प्युटर पाहण्याच्या नादात होतो तुम्हाला पाहिलंच नाही साहेब. बरं 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 आपली विड्रॉल तुमची लिहिता येत नाही म्हणजे का पॅनल्टी लागू लागू तुमचं खातं 0 झालंय. किती कोटीच्या गाडीत आलता 1.5 कोटीच्या म्हातार तुटक्या इंडिकेटरच्या गाडीत. म्हणजे त्यांना कशी दिली त्यांची जमीन धरणात गेलेली होती. त्या काळामध्ये 10-15 कोटी रुपये आमच्या बँकेत टाकलेत. आता 125 कोटी त्याच्या आमच्या बँकेत जमा येतं. म्हणून उघडा आलं काय मळकं आलं काय आणि पाय भरून आलं काय बँकेत त्याला किंमत आहे. 5 कोटीच्या गाडीत आला आणि खातं 0 झालंय त्याला कोणी विचारीन सुंबळ्याला. तसं वरी राहण्यासाठी पुण्य लागतंय खात्यावर पुण्य पुण्य भंगिरायला कोणी विचारित नाही. बाई तुला ऊस खुरपायला जायचंय घाम आला बाईला. महाराज हे दुःख नकोय याच्यातून मुक्त व्हायला पाहिजे. बाई तुला सुख पाहिजे आता तू इंद्राची बायको आहेस. याच्यापेक्षा जर तुला सुख पाहिजे असेल तर पाहता श्रीमुख गोविंदाचे तू मालकाचं मुख बघ तुला सुख प्राप्त होईल. कुठे सापडेल मालक गोकुळात आहे. मग ही इंद्राची पत्नी शची राधेच्या रूपानं गोकुळात आली. राधा कोण आहे तर इंद्राची पत्नी आहे. खाली आली अनया नावाच्या गवळ्याची पत्नी प्रभावती नावाच्या गोपीची सून म्हणून खाली गोकुळात जन्माला आली. आणि नारदानं सांगितलं होतं बाई एक ना एक दिवस फजिती होईल ती व्हायची नसेल. तुला सुख पाहिजे असेल सुखाच्या पलीकडचं सुख तर त्याचं मुख बघत जाय. आता भगवंताचं घर तिकडं होतं नंदराजाचं. नंदराजाच्या घरी भगवान वाढत होते. हिचा वाडा इकडं होता. पाण्याला जायला सरळ रस्ता होता पण त्या निमित्तानं वाकडं जायची आणि पाण्याला जायच्या निमित्तानं त्या घराकडे बघितले की दारात देव दिसायचा. पाण्यानं रांजून भरल्याच्या नंतर आता पाणी कसं आणता येईल सासरवासीने. महाराज सांगतात ती पुन्हा रिकामं करीत होती. भरला उलंडोनी रिता करी घट आणि मिस पाणी याचे मिस म्हणजे निमित्त पण कशाची चट होती. चट म्हणजे आवड
भगवंताला पाहाची चट होती, आवड होती तिला. आपण काय म्हणतो, त्याला लय खाण्याचा चटका आहे बाबा. चट म्हणजे आवड, खाण्याचा चटका म्हणजे आवड आहे त्याला. तिला आवड एकच होती, त्या मालकाचं मुख बघायची. निमित्त होतं, मिश होतं. घागरी रिकाम्या करायची, हौद रिकामा करायची, रांजून रिकामा करायची, बघायची. देवाला बघण्यात पुण्य इतकं वाढलं. देवाला बघत बघत असताना इतकं पुण्य वाढलं, इतकं पुण्य वाढलं की त्या पुण्याच्या वजनानं त्याची मान वाकली. याचा अर्थ सांगू, हिनं त्याला पाहिल्याच्या नंतर, राधेनं पाहिल्याच्या नंतर इतकं पुण्य वाढलं, ह्या पुण्याच्या टोकानं ते येडं झालं. बैल दोहितो नंदा घरी, राधेला पाहून भुलले हरी. इतकं पुण्य राधेचं, तिला बघून इतका वेडा झाला, इतका वेडा झाला, गाई खाली न बसता बैला खाली बसला. कोण? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. वृक्षाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही तो जगाचा मालक. काय पुण्य असेल त्या राधेचं. राधेच्या देवाला पाहण्याच्या पुण्याच्या प्रबलामुळे चंद्र आणि सूर्यानं काही अंशात त्यांच्याकडे सुद्धा पाप होतं. कसं होतं, काय होतं, इतकं कुठं सांगणार आहे तुम्हाला. बैल 2 आणि जमीन 300 एकर 2 तासात कशी पाळी होईल. या दोघांकडे सुद्धा पाप होतं. चंद्राला तर बरीच पाप आहेत. चंद्राकडे एक पाप, इतकं निर्लज्ज पाप आहे, इतकं निर्लज्ज पाप आहे. त्या पापामुळं चंद्राचं थोत्तर काळं झालं. अजून काही उपपाप आहेत. सूर्याकडे सुद्धा 1-2 पाप आहेत. त्याचे प्रमाण मात्रा लक्षात घ्या. भगवान सूर्यनारायणाने विचार केला, देवाचं मुख पाहणाऱ्या स्त्री अत्यंत पवित्र आहे, हिचा आपण संग कसा करावा. म्हणून सूर्य आणि चंद्र तिच्या कानातले कुंडल झाले. एका कानातलं कुंडल चंद्र झाला, एका कानातलं कुंडल सूर्य झाला. म्हणून तर त्या कुंडलाचं वर्णन केलं, वारी याने कुंडल आले, डोळे मोडी तर राधा झाले. हो, आमच्या घरच्याला झुंबर केले मी, काना हालू लागली तर मी आणलं तुटतेन 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 तुटतेन. ती म्हणली काल कीर्तनात तुम्ही म्हणले बाई वाऱ्याने कुंडल हालेन, माझे नाही झुमर हालत का. मी म्हणलं तू हे सोन्याचे इथं. राधेच्या कुंडलाचं वर्णन याच्या करता केलंय, त्या कुंडलात चंद्र आणि सूर्य बसलेले इथं. तू लय हालू नकोस, कान तुटतेन. हो, कुठ तुटतेन कान. आपल्या कानातल्या कुंडलाचं झुंबराचं याचं त्याचं काही वर्णन नसते. काय अधिकार असेल बघा, त्या कानात चंद्र आणि सूर्य बसलेत. इतकी राधा पवित्र. पाहण्याची ताकद सांगतो पुढची. एके दिवशी जगाचा मालक आला आणि राधेला सांगितलं तुला काय देऊ. तिने सांगितलं देवा एक सांगतो. बसा बाई बसा, बसा बाई बसा, बसा 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 बसा. टेकू द्या त्या पटकन टेकू द्या. विठाला 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 काय देऊ राधे. देवा काय सुख देणार आहेस रे तू. किती सुख देऊ शकतोस तू. अरे 33 कोटी देवाच्या राजाची मी पत्नी आहे. अमरपुरीचं स्वराज्य भोगून आलेली मी अधिकारी स्त्री आहे. मला काय देऊ शकशील. देवानं सांगितलं वैकुंठ देतो. देवानं सांगितलं सत्यलोकातला ब्रह्मा लोटून तुला सत्यलोक देतो, गोलोक देतो. विठाला 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 राधेनं सांगितलं जेव्हा ज्या ज्या लोकांचं नाव सांगत असतो ते सगळी वैभव संपन्न लोक अमरपुरीत येऊन गेलेली आहेत. मला बाकीचं ठिकाण नकोय. ज्या ठिकाणाचं नाव सांगतो त्या ठिकाणावर गेल्यावर आपलं तिथलं संपल्याच्या नंतर खाली यावं लागतंय. म्हणून मला त्या ठिकाणावर पाठवू नकोस. काय देऊ तुला. मी ज्या दिवशी मृत्यू पावेल, ज्या दिवशी माझा अंत्यविधी होईल आणि ज्या मातीत माझा अंत्यविधी होईल त्या ठिकाणची माती तू कपाळाला गंध म्हणून लाव. गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा.
काय ताकद राजे हो. सांगा असा एखादा नवरा आहे का आपल्या भारतात बायकोसाठी गंध लावणारा? बायकोसाठी गंध लावणारा नाही. मग आपल्या पतीसाठी गंध कुंकू लावणाऱ्या जगात खूप स्त्रिया, पण बायकोसाठी गंध लावणारा एखादा माणूस आहे का? नाही. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. राधेला कपाळावर ठेवलं, कपाळावर. याच्या पलीकडचं सुख कुठं घेता आता? राधेला ललाटावर भाळावर जागा दिली, कपाळावर जागा दिली, सर्व वारकऱ्यांना दंडक दिला. बुक्का आणि गोपीचंद कपाळाला लावी जा, त्याच्याशिवाय तुम्ही माझे वारकरी नाहीत. स्वतः लावलाच, पण विश्वातल्या त्याच्या सर्व अनुयायांना लावायला लावला. कोणाला ठेवलं कपाळावर? राधेवर. नारद भेटले, राधा रडू लागल्या. ते आनंदाश्रू होते. नारदाने विचारलं, माझी माय आनंदाश्रू आहेत? जी महाराज. किती सुख झालंय. आता या मालकाच्या कपाळावरून खाली कोणी उतरीत नाही, पण विटेवरच्या मालकाच्या कपाळावर बसण्याचं अधिष्ठान प्राप्त झालं. औषध कोणतं घेतलं? पाहता श्रीमुख गोविंदा, पाहता श्रीमुख गोविंदा, श्रीमुख दुःखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख हो, दुःखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख, सुखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख, सुखाची निवृत्ती. पाहत श्रीमुख गोविंदाचे, पाहत श्रीमुख गोविंदाचे, सुखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख हो, सुखाची निवृत्ती. पाहत श्रीमुख गोविंदाचे, पाहत श्रीमुख रंग विरांगत, रंग विढोबार कुमाई, विढोबार कुमा. राधेला सुख अगोदर राधा पावन आहे, त्याच्यात शची राधेच्या रूपात जगाच्या मालकाला भक्ती. कायमचं दुःख संपलं. कोण कुबजा रूपराशी विन कळा. मागच्या जन्मात पाप केलं, या जन्मात 32 जाग्यावर वाकली. जीवनभर कंसाची सेवा केली, एका राजाची सेवा केली, राजदासीपद प्राप्त झालं, सुख नाही प्राप्त झालं. 11 वर्ष 53 दिवस पंढरपुरातला मालक गोकुळात राहिला. अकुराचा रथ आला, त्या रथात बसून भगवान मथुरेत गेले. तिथं त्या कुबजेने गंध लावला, तिला स्वरूपवंत केलं. दुःखाची निवृत्ती. भगवान शिवजी विश्वात फिरत होते. माझ्या शिवजींनी ज्या वेळेला विश्वाचं ब्रह्मन केलं त्यावेळेला लक्षात आलं बरेच पाप्यांचा सुळसुळाट झालाय. हे पापी कधी संपतील, माझं विश्व कधी सुखी होईल, याचं दुःख शिवजीला होतं. पण एके दिवशी माझे ते शिवजी द्वादशीच्या दिवशी गोकुळात आले. भगवान अष्टमीला जन्माला आलते. अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी आणि द्वादशी 3.5 दिवसाचा जगाचा मालक आहे. आणि द्वादशीच्या दिवशी भगवान शिवशंकर जोग्याच्या रूपात आले. अनुहत वाजती पुंगी, बाबा जोगी आला रे जोगी, बाबा जोगी आला रे, जोगी आला रे, जोगी आला रे जोगी. अनुहत वाजती पुंगी, बाबा जोगी आला रे जोगी. अनुहत वाजती पुंगी, बाबा जोगी आला रे जोगी. जोग्याच्या रूपात शिवजी आले. शंख होता आसपूरला, हातात वाद्य होतं, ते वाजू लागलेले. नंदराजानं पाहिलं, यशोदे जोगी आलाय दारात, जोग्याला काहीतरी देऊन टाका. ते जोगी जेवारी मागायला कशाला येईल का? त्यानं पाऊस पाड्याशिवाय ऊस होत नाहीत, केळी होत नाही, ज्वारी होत नाही, सोयाबीन होत नाही, काय माती होत नाही. त्याच्या डोळ्यात निसर्गाचं चक्र आहे. त्या जोग्याचं नाव भगवान शिवशंकर. आणि ते कशाला ज्वारी मागायली आपली? ते पोरग पाहायला आलतं. नंदराजाला सांगितलं, मालक मला तुमचा मुलगा बघायचा आहे. नंदराजानं सांगितलं, जोगी बाबा
लेकरू लहान येतो बायाच्या हातात असते, त्याच्या ताब्यात असते. आणि माणसाला लहानपणी घेता येत नसते. टाळू पडल, मान पडल, उंड्यावानी असते, ते कोणीकडे उलगळते. ते आपल्याला घेता येत असतं का? त्याच घेतात. देवाने त्याला तो सद्गुण टाकलेला आहे. आणि 10-12 दिवस तर दाखवतच नाहीत. पहिलं सांगायलो, आता नाही. आता लागट्याला भेटली गाय आणि वासूर घेऊन पंढरपूरला जाय. इतका पानशेटपणा. डॉक्टरच्या हातात येतो रकत फोटो काढतो लगेच मित्राला आपण बाप झालो. 7-8 वर्षाला सांगितलं मग दात पोरानंच पाळली. फक्त ते याला टाकीत नाही, ते यूट्यूबला टाकीत नाही. ते नाही टाकलं यूट्यूबला. पानशेटपणाचा कळस केला ह्या मोबाईलने. कळस केला. वापरीचा मोबाईल. तुम्ही एक लक्षात घ्या, गोड पदार्थ सोडून दिला तर प्रत्येक पदार्थ मिठाशिवाय खावा वाटत नाही, पण मीठ जास्त झाल्यावर पण खावा वाटत नाही. मोबाईल प्रमाणात वापरा. अजून 5-10 वर्षाला डॉक्टर सांगतील आपण मोबाईल कमी वापरा, अन्यथा लवकर मरताल. अतिरेक नकोय, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नकोय. पहा ना मोबाईल, चांगलं बघा. मृदंगाने त्याच्यातले बोल पहा. मृदंग क्षेत्रात ज्यांनी शिखर गाठले त्या लोकांचं गणेश बुवा तुम्ही पहा, बुवा तुम्ही पहा. आमच्या लोकांनी ओया पहा, संस्कृत श्लोक पहा, अभंग पहा, स्वराचं ज्ञान यांनी पहा. कोणी एखादा चांगला गायक असेल. राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी राजे महाराजांचं बघा. शेतकऱ्यांना शेतीचं शास्त्र पहा. वैद्यकीय क्षेत्रातल्याने डॉक्टरी क्षेत्रातलं ते बघा. शैक्षणिक क्षेत्रातल्यानं ते बघा. चॅटिंग करते 3-3 वाजूस्तर रातच्या. जेवलास का? काल कुठे गेलता? मसनात. अरे तू 3-3 वाजेपर्यंत त्या हरामखोराला चॅटिंग करायला जो सकाळी पाणी नेत नाही. 60-65 वर्षाचं अमूल्य आयुष्य त्या नालायकासाठी खर्च करायचंय. 60-65 वर्षात आपल्याला गुंडाळून जायचंय. आपलं जीवन म्हणजे मोबाईल आहे. शेजारचा कळणं काही कळणं माणसाला. इतके बेफाम झालेत, बेफाम. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही खेळता का नाही खेळता काय माहीत, पण बरेच पक्वाद वाचताना पण व्हॉट्सअप खेळायलेत. महाराज बोलत असताना गायक सुद्धा चालू कीर्तनात व्हॉट्सअप खेळायलेत. पूर्वज नरकाला जातील. हा अपमान कीर्तन करायचा नाही, हा अपमान ज्ञानोबा आहे तुकोबारायचा आहे. निदान पाकिटं घेऊन पक्वाद वाजिणाऱ्यानं, पाकिटं घेऊन कीर्तन करणाऱ्यानं आणि पाकिटं घेऊन गायन करणाऱ्यानं तरी कीर्तनात मोबाईल खेळू नये. निदान पूर्वजायला जाग्यावर ठेवा, नाही तर ते इतके नरकाल जातील. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. संप्रदायाचा अपमान आहे. अहो मजितीमध्ये अब्जाधीश जरी गेला मुसलमान आणि भंगार विकणारा जरी मुसलमान गेला तरी नमाज पाडूस तर मोबाईल ते स्विच ऑफ करते. ही निष्ठा आहे त्या लोकांची. चालू इतके काही गायक सामान्य बिचाऱ्या, सामान्य म्हणजे मी पैशानं सामान्य म्हणत नाही, सात्विक सदाचारी काही न बोलणाऱ्या कीर्तनकाराला गोट्यावर खेळवायलेत, गोट्यावर बोटावर खेळवायलेत. नाही, तुम्ही त्याला खेळवायले नाही, तुम्ही पंढरपुरातल्या मालकाला ज्ञानोबाराय तुकोबारायला चकलंडी द्यालात. संसार खालून पेटन. विठाला विठाला मर्यादा असली पाहिजे, मर्यादा. काळ परमार्थासाठी इतका गोड आलाय. परमार्थातला गोड आनंद लहू आपल्या लोकांनी घ्यायला पाहिजे. विदुषीपणा संप्रदायात नसावा. असो, जाऊ दे. आपली काही पात्रता नाही, आपली काही वय नाही कोणाला उपदेश करण्याची. तुम्ही बसवलं म्हणून सांगतोय. माझ्या लहानपणी मुलं बायांच्या ताब्यात असतात अशी नंदराजा सांगू लागली. माझ्या लहानपणी बाळांतीन 12 दिवस बाहेर येत नव्हती. तिची आंघोळ सुद्धा त्याच घरात खड्डा केलेला असायचा. बाळांतीन बाजाच्या खाली उतरली की चप्पल घालीत होती. कानाला सुत्ती, तिच्या आजीचं आईचं लुगड्याचं धुडका असायचं कानाला, नखी फाळलेलं धरम. आणि तेच नखी फाळलेले बाळांती लुगड्याचे धुडके लेकराला बाळांती मऊ असते ते मऊ. आता ह्या लुगडे नेसणाऱ्या बाया संपल्या की बाळांते मेडिकलवर विकत घ्यावं लागतील. इथे बाळांते मिळतील.
या साड्यावाल्याची बाळंती होत असतात का काय कुठं? चला काळ ज्या त्या काळात, पण ते आपण विचार करायचा नाही. जगाचा मालक ते बरोबर निर्माण करीत असतो. आपण कशाला डोकं लावायचं? आपली पात्रता बी काय? एका राजाला लय दिवसाला पोरग झालं, लय दिवसाला पोरग झालं आणि ते म्हणलं आपल्याला उन्हात जाऊ द्यायचं नाही, पावसात जाऊ द्यायचं नाही, थंडीत जाऊ द्यायचं नाही. 12 वर्ष घरातच ठेवलं आणि नेमकं 12 वर्षानंतर चैत्रात बाहेर निघलं. बाहेर निघल्यावर चरचर पाय पोळले. राजानं आदेश काढला, जितके पाखरं जनावरं दिसतील तितके मारा आणि त्याचे कातडे जमिनीवर आथरा. त्या गावात एक साधू आले म्हणले, हे काय रे तुम्ही? हाती दिसला का पाहिले, गाढव दिसलं का पाहिले, उंठ दिसले का पाहिले, शिव दिसला का पाहिलं, कोल्ह दिसले का पाहिलं, हे कशा करता? म्हणले जमिनीवर कातडे आथरायचे. का? राजाच्या पोराचे पाय नाही पोळायले पाहिजे. ते महाराज म्हणले, राजा स्वरूप पाहाय, विश्वरूप पाहण्यासाठी विटेवरचा उभा आहे. तुझ्या पोराचे पाय पोळू नये म्हणून चांबड्याचा बूट तुझ्या पोराच्या पायात घाल. सगळे जनावरं मारून रस्त्यावर कातडी टाकू नको. श्रुतीशास्त्र आपली काय पात्रता आहे लोकांना उपदेश करण्याची? तो ठरील काय करायचं पुढचं, बरोबर ठरतो तो. त्यानं डोळे झाकले म्हणजे तो आंधळा नाही बरं काका. ते डोळे झाकून भडव्याला याचायलाय. कोण कोण हरामखोर आडसा कांद्यावर आलेत, आता त्याला येचून घेतो. त्याच्या नादी लागायचं नाही. देव चतुर, देव चतुर, त्याच्यासारखा चतुर जगात कोण नाही. हो, त्याच्या विरोधात नाही जायचं आपण. संप्रदाय फार मोठा आहे. पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. या संप्रदायाला टिकवण्यासाठी फार मोठ्या लोकांचं योगदान आहे. अहो, काही माणसांचा परमार्थ जर पाहिला ना, तर एक दिवस आळंदीला मुक्कामाला आहेत आणि एक दिवस पंढरपूरला मुक्कामाला आहेत. एकादशीचा मुक्काम आळंदीला या तर सकाळी आळंदीत द्वादश सोडली की 12 वाजता पडशी उचलली की पंढरपूरला. पुढच्या एकादशीला पंढरपूरला, पंढरपुरातली दुसऱ्या दिवशी द्वादश सोडली की 12 वाजता आळंदीकडे प्रयाण. 12 वर्ष झाले काही वारकरी नुसते चलतच आहेत. पंढरपूर ते आळंदी, पंढरपूर ते आळंदी. या लोकांमुळं संप्रदाय, आमच्यासारख्या हापक्यामुळं नाही. लोक जरी आमचे कीर्तन ऐकत असतील तरी त्या निष्ठावंत वारकऱ्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची सुद्धा गिरगावचा बाळू बरोबरी करू शकत नाही. इतके अधिकारी लोक आहेत सज्जनांनो. आणि त्या लोकांमुळं संप्रदाय टिकतोय, त्या लोकांमुळं संप्रदाय टिकतोय. वाऱ्या केल्या पाहिजे आपल्या लोकांनी. तुम्हाला एक सांगू का? सगळे मृदंगाचार्य, सगळे गायनाचार्य, सगळे भागवतकार, सगळे रामायणकार आणि सगळे प्रवचनकार जर वारीला पोचले ना, तर तुम्हाला पंढरपुरात राहायला जागाच भेटणार नाही. बाकीच्या यायला इतकी संख्या आमची, इतकी संख्या आमची. आम्ही वारीचं महत्त्व सांगतो. चालू वारीच्या काळात इकडंच श्राद्धाची कीर्तन आणतो. आता माघवारी उद्याची, 4 वाऱ्यापैकी एक प्रसिद्ध वारी असते उद्याची पंढरपूरची माघवारी. झाला पाहिजे. मी वाऱ्या नाही चुकवत. याही मालकाची वारी कधीच सोडित नाही. एक दिवस पण येत असतो, वारी नाही चुकत. झाला पाहिजे. मी वारी करतो म्हणजे फार मोठा आहे असं नाही. मागच्या लोकांनी वाऱ्या केल्या म्हणून तुला कीर्तन सांगता आलीत. नाही तर गिरगावच्या बाळ्या तुला ऊस तोडायला कोणी लावलं नसतं, तुला घाम आला असता, तुला काय कोयता आणता आला असतं. आपल्यावर कृपा आहे लोकांची. ज्ञानोबरायची तुकोबरायच्या पादुका पालखीत टेकल्यानंतर काही साधू उभे राहतात. तर दुपारच्या नेहरीला दमाला, सकाळच्या दमाला नेहरीला किंवा दुपारच्या ठेप्याला किंवा संध्याकाळच्या ठेप्याला पालखीत टेकल्याशिवाय काही निष्ठावंत वारकरी खाली बसत नाहीत. इतकी ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत, काही वारकऱ्याची श्रद्धा आहे. इतकी श्रद्धा आहे, इतकी श्रद्धा आहे. त्या श्राद्धाळू लोकांमुळे संप्रदाय टिकला, आमच्यामुळं नाही. लोक काही काही म्हणतात आमच्या गावातलं भजन मह्यामुळंच आहे. तू पहाट मर ना, भजन बंद होत नाही. तू मर आर लय मेलेत, तू यामुळं भजन बंद होत असतं का? काही काय बाया म्हणतात मह्यामुळं संसार आहे. तू उलट, तू मेल्या उलट्या सुना तूप लावून चपात्या खाणार आहेत. तू यामुळं संसारच नाही. संसार तुझा चांगला चाललाय, वाडवडिलांच्या आशीर्वादामुळं चाललाय. आमच्यासारखा संप्रदायात महाराष्ट्रात मी पहिल्यांदा आलो तुमच्या गावात. या गावात पहिल्यांदा आलो. या गावात माझे 3801 गाव पूर्ण झाले आजच्यानं. 3801 गाव. इतक्या गावात जर मी फिरत असेल तर माझ्या बुद्धीची ताकद नाही, माझ्या अभ्यासाची ताकद नाही. माझ्या परिसरात एखादा निष्ठावंत वारकरी जन्माला आला असेल, त्या वारकऱ्याचा आशीर्वाद मला लाभला असेल, म्हणून त्या वारकऱ्याच्या आशीर्वादानं, माझ्या आई वडिलांच्या पुण्याईनं मी फिरतोय, माझ्या ताकदीनं नाही. असे तर लय अभ्यास करणार लोळायलेत. हो, ज्याला ग्रंथ पाठ आहेत ते तसेच बसलेत कपारीला. कितीतरी आहेत, कितीतरी आहेत, कितीतरी.
आपण या निष्ठावंत लोकांचा आदर्श घ्यायला पाहिजे, त्याचा आशीर्वाद पाहिजे आपल्या पाठीमागे. विठाला 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 विठाल 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 जुन्या काळातली पद्धत होती बघ, बायकांच्या हातात ते लेकरू असतं मी दाखवू शकत नाही. काय म्हणला जोगी? जोगी कोण होता? भगवान शिवजी होते. झगझग झगझग म्हातारं रूप घेतलेलं आहे, जटा अशा पिंगळ झालेल्या आहेत, वयस्कर रूप घेतलेलं आहे माझ्या शिवजीनं. आणि नंद बाबाजीला विनंती केली, बाबाजी तुमच्या मुलाचा मी मित्र आहे, तुमच्या मुलाचा मी मित्र आहे. वसुदेव आमच्या नंद राजाने यशोदेला सांगितलं, यशोदे दारात आलेला जोगी आपल्या कृष्णाचा मित्र आहे. त्यावेळेला यशोदाई साहेब काय म्हणतात? जोगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे, नाही वस्त्र, मनवे तुझा मित्र, बाळा जो जो रे, कुलभूषणा निजबा नारायणा, बाळा जो जो रे. योगी आलासे विश्रामा, निजबा नारायणा, बाळा जो जो रे. त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे, नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र, बाळा जो जो रे. काय पाळणा गायला, काय पाळणा. आता षष्टीच्या वारीत एक जण पेटी घेऊन पाळणे ऐकित आहे. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खात या केळ, आणि तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल, जुबाळा जुरी जू. आणि यायची उडी पडली ती पाळणी घ्यायला. गाथ्यातलं वाचवणं द्वारका, हो वाहून जाशील एखादी शिपुरात, वाहून जाशील काही वाचायली. गाथ्यातलं वाच, गाथ्यातलं काय पाळणं आता बोलतो. दाखिल यशोदे ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख बघितलं, त्या गोविंदाचं. शिवजीनं तांडव नृत्य केलं. वेळ झाला ना आपला, तांडव नृत्य केलं. आईसाहेबांनी विचारलं, शिवजी फार दिवसापासून तांडव नृत्य केलं नव्हतं, जगातलं दुःख पाह वाटत नव्हतं, पण आज त्याचं मुख पाहिलं, आज लक्षात आलं, दुष्टाचा कर्दन काळ जन्माला आला, शिवजीचं दुःख गेलं. पाहता श्रीमुख गोविंदाचे. एके दिवशी ब्रह्मदेव वनात बघायला आले. पुष्करला मंदिर झालं ब्रह्मदेवाचं, जगात मंदिर नव्हतं ब्रह्मदेवाचं. भगवान कृष्ण परमात्म्याला वृंदावनाच्या झाडाखाली पाहिलं, आपलं कळंबाच्या झाडात वृंदावनाला पाहिलं, त्यावेळेला त्यांचं मंदिर झालं. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे. हा ब्रह्मांडाचा मालक मथुरेत जन्माला आला. वसुदेवानं सुपात घेतलं, यमुना ओलांडली आणि नंदराजाच्या घरी गोकुळात आणून घातलं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी. आनंद एवढा झाला, एवढा आनंद, एवढा आनंद की नर नारी सर्वांना आनंद झाला. दिशायाम प्रसन्ने स्तुयाम, धरातळेषु वायुया, प्रपटलेषु भय प्रसन्नो, तरुवर शाखादि प्रसन्नयो. सगळ्यांना आनंद झाला. आनंदाचा कंदच तिथं प्रगट झाला. याच्याकरता आनंदल्या नर नारी. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, एक धावे एकी पुढे, वाटी ताटी सुंटवडे. सर्व गोपी जमा झाल्या. नंदराजानं दान केलेलं आहे. हाती दिने, घोडे दिने, दिने दिने पालखी, नंदजी को पुत्र भयो, जय कन्हैया लाल की. नंदाने दान धर्म केला, भगवंताला पाळण्यात घातलं. झुलले मे झुले नंदलाल. गाथ्यातलं नाही, उत्तर भारतातल्या एका साधूचं आहे. झुलने में झुले नंदलाल, झुलावो रे सजनी, झुला झुलावो पालना हिलावो. झुलने में झुले नंदलाल, झुलावो रे सजनी. उत्तर भारतातल्या एका साधूंचं काव्य. पाळण्यात घातलं, वान दिलं. भगवंत रांगू लागले. तळवे तळहात टेकीत,
डाव्या गुडघ्याने रांगत रांगत रंगणी चोरीत लोणी धावून धरती गवळणी ओ. भगवान रांगू लागले, रांगता रांगता चालू लागले. चालता चालता 27 गोपाळ मित्र केले. गोकुळात चित्त चोरलं, चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. बघता बघता वनात गेले. वनात गेल्याच्या नंतर खेळ खेळू लागले. यमुनेच्या वाळवंटावर चेंडू फळीचा डाव मांडिला. यमुना वाळवंटी रे चेंडू फळीचा डाव मांडिला. यमुना वाळवंटी यमुना वाळवंटी यमुना वाळवंटे चेंडू फळीचा डाव मांडिला. यमुना वाळवंटी चेंडू फळीचा डाव मांडिला. यमुना वाळवंटी. नाना प्रकार हमामा पोरा हमामा तुमरी वाज ढमामा. हमामा पोरा हमामा तुमरी वाज ढमामा. आखरीचं मुळडण माणूस उभाटे हानते नाही का. संपत आले म्हणून इतका गोडा आहे. हमामा नावाचा खेळ. लगोरी विट्टी दांडू. लगोरी खेळ सांगता येईल का जीनच्या पॅन्टीवाल्याला. सगळं आपलं फुकून दिलं आणि दुसऱ्याच्या बोकांडीवर घेतले खेळ. लगोरी नावाचा खेळ. सुरपाट्या नावाचा खेळ फक्त म्हाताऱ्याला सांगता येईल. या जीनच्या पॅन्ट अडवल्याला काय सांगता येईल. फाटत्यान त्या पॅन्टी सुरपाट्या खेळल्यावर. त्या कुठं तशा पॅन्टी घालून सुरपाट्या खेळत असतात का. सुरपाट्याच्या शेवटच्या पाटीचं नाव काय सांगता येईल. हळून सांगा. हे यूट्यूब चालू आहे. आखरीची कडीची पाटी कोणती आहे नाही सांगता येणार. तुमच्याकडे खेळतच नव्हते वे. खेळत होते ना. मग सांगायला कसं होतंय. तुम्हाला वाटतं ते नाव घेतल्यावर जरा आचारसंहितेचा भंग होते. तिला जरा नाव विशिष्ट वेगळे. जरा जाऊ द्या, मी बी सांगत नाही कारण हे चालू आहेत ना कॅमेऱ्यावाले. कारण तिकडं मला एखादा फोन करू शकतो असं नाव घेतलंच का. त्या पाटीला वेगळं नाव होतं. आणि त्या पाटीच्या पलीकडे एक मातीचा ढिगल असायचा. एक तर तो ढिगल फोडून पळायचं आणि तो फोडता जर नाही पळाला. ए पाटी आड पाटी मोठी सुराची ती पाहिली. रेषा खुन एक तिथे कैशी तिगा मारिली. टेंभा केला एक मोठा मातीचा रे वरुटा. दुभंगिता पळाला त्याशी दुभंगिता पळाला त्यास दुभंगिता पळाला त्या. गाभडले रे मनती रे गाभडले रे मनती रे गाभडले रे मनती रे. त्याच्या पुढचं सोडून दिलं. त्याला काय म्हणते गाभड. आता आले म्हातारे तालावर. हे जुन्यावर गेलेत आता. काय ते खेळ होता. सुरपाट्याचा खेळ ज्यानं खेळला त्याला जीवनात वात होत नाही. जीवनात वात. आणि हरिपाठात ज्यानं कोट खेळला त्या पावल्या असतात हरिपाठातल्या. कवाच चिकनगुनिया होत नाही. इथं नाचणं सप्त्यात इना घेणं आणि सुन भाकर देणं म्हणून 22 किलोचा इना घेऊन फिरायला. 22 किलोचा इना. थांब तुला चॉकलेट देतो. याला चॉकलेटचं महत्व दाखितल्यावर तवा ती भाकर देते. इथला इना घेणं मंदिरात. इथं इना घेणं तिकडं फिरतो इने घेत घेत घेत. हे नाना प्रकारचे खेळ खेळ. हे खेळ खेळत असताना चेंडू यमुनेच्या डोहात बुडाला. बुडाला नाही मुद्दाम घातला. तिथे एक नालायक होतं सर्प कालिया. त्याच्या विषानं गायी मृत्यू पावत होत्या. वासरं मृत्यू पावायचे. छोटी छोटी वासरं खायचे. आणि मुद्दाम त्याला मारण्यासाठी मध्ये पोचला. त्याला धडा शिकण्यासाठी. मारलं नाही त्याला. मध्ये गेल्यावर कालियाच्या अत्यंत गोड पत्नी होत्या. एवढंच चरित्र आहे. कब्बत झालं. मला एक काका लांब पळायचे संध्याकाळी. हो दूर जायचे. पळत पळत आलो सकाळी. ड्रायव्हरची गाडी पंक्चर झाली ती पळालो. इथंच पाय धुतले मी वाट्यावर. कोणाच्या घरी पण जायचं येऊ नाही. माणसं बसले होते माझ्या अगोदर. आपल्यासाठी येतात लोक. आपण कशाला आगावपणा करायचा. कालियाच्या पद्मिनी नावाच्या स्त्रियांनी पाहिलं. कोण रे. कृष्ण.
रे जाय आपल्या मालकाला तुझ्यासारखे लेकरं लय खा वाटतील. ते म्हणला लेकरं खाणारा पाहायला आलोय. पहा किती आगाव आहे रगील ते. तुम्हाला एक सांगू का, एक जण म्हणला मह्यासारखा गुंड तालुक्यात कोण नाही. म्हणलं तू काय कुंड करतो. म्हणला वायर चोरीतो, टाटर चोरीतो, पाईप चोरीतो, तालुक्यात आपल्यासारखा गुंड कोण नाही. मी म्हणलं भडव्या, तुझ्यासारख्या गुंडाला ज्यानं जन्माला घातलं ते किती नंबरचा गुंडा असेल पाय ना. त्याची गुंडागिरी ओळखतो का तू. ते किती नंबरचा गुंड आहे. 6 गुंड होते, 6 पैकी 1 नंबरचा गुंड आहे रावण. त्यासारखा गुंड कोणीच नव्हता. मग 1 नंबरच्या गुंडाला 2:18 दुपारी 2:18 पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशात 6 गुंड होते. त्याच्यापैकी 1 नंबरचा गुंड होता रावण. ते या 1 नंबरच्या गुंडाला दुपारी 2:18 पंढरपुरातल्या मालकानं आपटू हाणलंय. आता हे किती नंबरचा गुंड. आपली गुंडागिरी त्याच्या पुढे चलती काही. हा, आणि त्याच्या पुढे कालियानं कशाला शहाणपणा करायचा. मी लेकरं खातो काय खातो काय चालतं त्याच्या पुढे. काहीच नाही. बाबा लक्ष्मीसारखी चंचळ आणि देवासारखा गुंड जगात कोणी नाही. त्याच्यासारखा चतुर कोणी नाही, त्याच्यासारखा गुंड कोणी नाही. त्याच्या सगळ्याच गोष्टी काहीच नका वाकावू. त्याचं डोकंच लावायचं नाही त्याच्या गोष्टी बाबतीत काहीच नाही. मुकाट्यानं त्याच्या पायावर डोकं ठेवणं हेच आपल्याला उचित मानलं पाहिजे. इतकी ताकद आहे त्याची. लक्ष्मीसारखी चंचळ कोणीच नाही. किती चंचळ लक्ष्मी. तुमच्याकडे जी 10 रुपये, त्या 10 रुपयाच्या नोटावरचा नंबर तुमच्या डायरीवर लिहून ठेवा. तुमच्याकडे 10 रुपये असतील ना, त्या 10 रुपयाचा नंबर नोटावर नका तुमची सही करू. काही येडगोळ नोटावर सही करते. हे गव्हर्नरची अवलाद. त्या बापाची जी आगिरी आहे का हरामखोरा नोटावर, ती आपली कुठे संपत्ती, देशाची संपत्ती ती. त्याच्यावर कुठे सह्या करणं, नाव टाकणं, रेघावडणं मूर्खपणाचं टोक येते. आपल्या संपत्तीचं वाटोळं करणं. आपण देशाची संपत्ती, या देशातले आपण आहोत. तुम्हाला एक सांगू का, विटेवरच्या मालकाला आणि काशीतल्या मालकाला आपण जितकं मानतो तितकं आपल्या देशाच्या ध्वजाला मानायचं. झेंडा काल झाला ना 26 जानेवारीला, त्याला मानायचं. आपल्या प्राण जितका आपल्याला आवडतो का तितका आपला देश आवडला पाहिजे. आपल्या देशाविषयी स्वाभिमान असला पाहिजे. कोट्यावधी कीर्तन ऐकल्याचं पुण्य त्याच्यात सुद्धा प्राप्त होते. आपली संपत्ती जोपासली पाहिजे. एसटीला रेगावडीन, शाळाच्या खिडक्याचे काच फोडीन. म्हणले त्याचं पोरगं मास्तर झालं. म्हणलं तू कसं होईल. खिडक्यातून दगड आणले मास्तराला तू ह्या पोरानं, ते कसं मास्तर होईल. आपण देशाची संपत्ती, आपली संपत्ती, इथेही दोषीपणा करायचं नाही. लक्ष्मी किती चंचळ आहे 2 मिनिटात सांगतो. आमची इथे एका माणसानं खसखस 20 किलो घेतली. इतकी घेत नसते कोणी, पण दृष्टांतात सांगायला. दुकानदार होतं, 20 किलो खसखशीचं पोतं घेतलं. आम्हाला टाकलं, श्याम्या टाक बैलगाडीत. शनिवारचा दिवस होता, बाजार शेलूचा. त्या हमालानं सांगितलं 4 आणे हमाली द्या. गरीब माणूस होता, बवणी होती. काय सकाळी सकाळी टकटक लावली रे म्हणलं 4 आणे मागायला. पुढच्या शनिवारी देईल. हमालानं पोतं टाकलं, पण पोतं बैलगाडीत टाकल्या दाभण टोचलं. खसखशीच्या पोत्याला दाभण टोचलं आणि शेलूतून बैलगाडी गिरगावला गेली. घरी गेल्यावर ते आमच्या इथलं रगीलच होतं. आता मी इतका रगील म्हणल्यावर ते किती रगील असेल याचा विचार करा ना तुम्ही. घरी गेल्यावर गड्याला म्हणला, ए रावश्या पोता दुकानात उचलून ठुई. रावश्या म्हणला रिकामचे मालक. गिरगाव पासून शेलू पस्तोर बॅटऱ्या लावली. पोत्यात खसखस दिसली नाही आणि गिरगाव पासून शेलू पस्तोर खसखशीचा 1 पण दाना दिसला नाही. लोबा कशी गेली खसखस. तशी लक्ष्मी कवा जाईल मिळत लागत नाही, मिळत लागत नाही, मिळत लागत नाही. 527 एकरवालं मेल्याच्या नंतर कुठं जाळावं त्याला जागाच नाही राहील. 527 एकर डोळ्यानं पाहिलं मी, डोळ्यानं पाहिलं. ज्या घरच्या बाया पडदे लावून डमणीत जात होत्या, शेतात उडा खाला पडदे लावून डमणीत, पडदे लावून डमणीत. आंब्याखाली गाद्या टाकायचे, गाद्याला खाली माग खुंट रवायचे, खुंटाला तक्क्या बांधायचे, तक्क्याला टेकन देऊन बायका हुरडा खात होत्या. मी डोळ्यानं पाहिलं त्या घरच्या बायका. एका बाईला चावत नसल्यामुळं गळ्यानं उखळात हुरडा कुटून द्याला. डोळ्यानं पाहिली ती बाई. आज त्याच घरातल्या बायका मेसचे डबे करतात. कशी आहे लक्ष्मी. हिला चंचळ म्हणते म्हणून हिच्यासोबत हिशाबात राहिलं पाहिजे, हिशाबात राहिलं पाहिजे. एक मुद्दा सांगू तरुणांना, वेळ झालाय तरी पण सांगतो 2 मिनिटात.
आपली बायको एखाद्या कार्यक्रमाला पाठवायची असेल, आपण जर सोबत जात नसेल तर पाठवतो कोणासोबत? विश्वासू माणसासोबत. विश्वासू म्हणजे कोण? आपली आई असेल, आपले वडील असतील, आपला भाऊ असेल, आपला चुलत भाऊ असेल, आपले काका असतील, भावकीतला एखादा ज्येष्ठ व्यक्ती असेल, भावकीतली एखादी बाई असेल. मी येऊ शकत नाही लग्नाला, पण आमच्या घरच्याला नाही. माणसं माणसाची बायको पाठीत असताना विश्वासू माणसासोबत पाठीत आहेत. लक्ष्मी कोणाची बायको आहे? लक्ष्मी कोणाची बायको आहे? पंढरपुरातल्या मालकाची. मग 500ची नोट जर घुटक्यासाठी पानपट्टीवर नेली तर त्याला मळमळ होत नसेल? हा, माझी बायको 500 रुपयाची नोट एका घुटक्यासाठी पानपट्टीवर मोडायला नाही, उताना करायचा का ते आपल्याला? तर पुन्हा सोयीचं व्हायचं कामच नाही ना. इतकं पालथं करीन जगातली कुठलीच शक्ती सोयीची करणार नाही. पैसा देव नाही राजे होत. आमचे काही लोक ब्रेक लाईनर उगाळल्यासारखे म्हणतात पैसे का संग न्यायचेत का? पण लक्षात ठेवा, अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. संत आणि देव, संत आणि देव, याच्यानंतर तिसरी शक्ती जगात कोणती असेल तर पैसा नावाची शक्ती आहे. हिच्यावर प्रेम करा, ही संग्रही ठेवा. संसारातल्या माणसांना कामी येत असते. तुम्ही एक सांगतोय, मला काय फार जास्त वय नाही, पण फिरलो फार याच्याकरता अनुभव आला आहे. ज्या घरी पैसे नसते त्या घरच्या लोकांना सोयरे पत्रिका देत नाहीत, मुळवाट्या देत नाहीत. त्याच घरी एखाद्या पोराला नोकरी लागावं दादा, त्याला मुळवाट्या देतात. काय रक्तात बदल पडतोय? काय शिंग येतात त्याला? धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. तुम्ही टीव्हीत तुमच्याकडे मोबाईल मोठा लेत, माझ्याकडला लहानसाके मी घेत बी नाही. कारण तुमचं मोबाईल जितक्या GB आहे का, तितक्या GB कार्ड मला पंढरपुरातल्या मालकाने याच्यात घातलंय. इथं बसलेल्या कोण्याही माणसानं मग इतके गाणे म्हणून दाखवा. मोबाईल मधले पाहून म्हण. मी तर ट्रॅक्टर मधले ऐकू ऐकू शिकलो 450. हे ऊसाचे ट्रॅक्टर हाणणार लय येड्यावानी करतात, ते गाणे लय मोठाले करतात. काहून करतात काय माहिती? त्यांच्यावर काही बंदी घालायला पाहिजे. कारण सांगू तुम्हाला, कारण पसापसा पाणी घातलेलं असते शेतकऱ्याने. बऱ्याच वेळेस याच्या गाण्याच्या नादात त्याला खड्डे कळत नाही, ट्रॉली पालती होती. मी नेहमी सांगत असतो, ज्या ऊसाच्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरनं शेतकऱ्याचा ऊस जर जाणून बुजून तालीपलती केली तर हजारो पिढ्या त्याच्या कुळातले लोक ट्रॅक्टरच चलितील. पण शेतकऱ्याचा अनावधानाने एखादी पलटी होत असते, त्याचा विषय नाही. आमची गाडी ट्रॅक्टरमध्ये गुंतली होती म्हणून तर मला बसून कीर्तन करावं लागते 4 फेब्रुवारी 2019ला. पण जाणून बुजून त्याच्या तालाच्या हेकेखोरीत जर ट्रॉल्या पालथ्या करीत असेल तर हजारो वर्ष त्याच्या कुळात ट्रॅक्टर चलितील. पण निष्ठेनं जर शेतकऱ्याचा ऊस कारखान्यात नेत असेल तर त्या ड्रायव्हरच्या 3ऱ्या पिढीला तहसीलदार जन्माला येईल. कारण माझ्या पंढरपुरातला मालक दयाळू आहे. हो, तुम्ही शेतकऱ्यावर दया करा, देव तुमचं भलं करेल. 4 प्रकारचा देव आहे शेतकरी. विटेवरचा मालक शंकर एक देव, संत 2 नंबरचे देव, ज्यांच्यामुळे आपण उद्याचा सूर्य पाहतो ते भारताचे जवान, मिलिटरीची फौजी, हे 3 नंबरचे देव. आणि ज्यांना रक्ताचा घाम करून मातीत टाकतो ना आपल्याला मोती पिकवतो तो शेतकरी राजा 4था देव आहे. 4 देव आहे. त्याच्याकडे चांगल्या दृष्टीने बघत जा, देव कल्याण करेल तुमचं. काय सांगू लागलो का नाही? कशावर सांगू लागलो? कालिया. हा, बर. कालियानं पाहिलं. हा, लक्ष्मी सांगितली. आता लक्ष्मी तिला जरासं टिकी जा, पैशाला किंमत आहे. पैशाशिवाय कोणी विचारित नाही राजू. हा, मोबाईल मोठाले तुमच्याकडे. हे चाललं, तुमचा मोबाईल इथून गेल्यावर प्रसाद गिरसाद खाल्ल्यावर तुम्ही एखाद्या श्रीमंत माणसाची माती पहा. म्हणजे मोठाली माणसं जे मेलेले आहेत का याच्या अगोदर लय श्रीमंत, त्याचा अंत्यविधी मोबाईलवर पहा. श्रीमंत माणसाच्या मातीला गेलेली श्रीमंत सुद्धा भोईला बसत नाहीत मसनवाट्यात. त्याला मसनवाट्यात पण सोपाशीट टाकलेले आहेत. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. हा मंडप बिना पैशाचा लागतोय. हे साऊंड सिस्टम बिना पैशाचं येते. आजची काल्याची पंगत ज्यांची आहे त्यांना वरून पडली का गहू ज्वारी? डाळीचं पोतं वरून पडलं असेल का? तांदळाचे कट्टे वरून पडले असतात का काका? कसं शक्य? अर्थ लागतोय. अर्थ नावाचा पुरुषार्थ 4 पुरुषार्थापैकी. म्हणून तरुणांनी वयाच्या 40पर्यंत आपल्याला लागतंय त्याच्या 4 पटीनं कमी ल्याच्यानंतरच खायचं. आपल्याला लागतंय त्याच्यापेक्षा रोज किती लागतंय त्याच्यापेक्षा 4 पटीनं कमवायचं मग जेवायचं. अर्थशास्त्राचा नियम आहे. तसं तर 16 पटीनं सांगितलंय.
हो, एखादा म्हणील बाळू महाराज इतकं सांगायला याला चंद्राव घर बांधायचं का नाही. मी चंद्राव बांधायचंय का उंदराव बांधायचंय त्यानं ठरलंय. तू ठरव कुठं बांधायचंय. तो आपण आपल्याला लागतंय त्याच्यापेक्षा 4 पटीनं कमवायचं, मग संध्याकाळची भाकरी खायची, तवा म्हातारपणात बसून खाता येईल. तर तरुणपणात बस स्टँडला गुटके चोळीत फिरला आणि मग म्हातारपणी म्हणला कसं का नाही आबाळ फाकलंय. आबाळ नाही फाकलं, भोय फाकली, तू त्याच्यात जाणारच. हा, इकडे तिकडे फिरला, दुसऱ्याच्या यायला लग्नायला त्या साखळ्याला लोंबकाळू हा, कवा बैल सांभाळली नाही, कवा मसड सोडली नाही, कवा दोरी वळली नाही, कवा कासरा आटला नाही, कवा येठण धरलं नाही, आणि पुन्हा म्हणतो आता आभाळ फाकलं. काऊन नाही फाकायचं, तुला फाकणार आहे देव. अर्थ नावाचा पुरुषार्थ. तरुणांनी कामं करायची, रिकामं फिरायचं नाही. असो, कालिया धरू लागला, धरू जाता सापडेना, दंडी शिवडी मारली. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, बम 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 बोले बलिहारी. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. कालियाच्या डोक्यावर नृत्य केलं, तोंडातून रक्त आलं, क्षमा मागितली. कालिया समुद्रात पाठवून दिला. यमुना निर्विष केली, निर्भय केली. नाना प्रकारचे खेळ खेळले. खांदी भार, पोटी भूक, काय खेळायचे सुख. सर्व शिदोऱ्या एकत्रित केल्या. बिभ्रतं वेन शृंगायाम तटाभयस्थितां पापनाशिनीं हितार्थाय सर्वे येन व्याधी निवरण हितार्थायं प्रसाद रस्तु कवलयं. गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर.